निफाड तालुक्यातील ओझर कसबे सुकेने रोडवरती असलेल्या थेरगाव जिव्हाळी दात्याने त्रिफुलीजवळ काल रविवारी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास अज्ञात इसमांनी रस्त्याच्या एका बोर्डला आणि दुसऱ्या झाडाला दोरी बांधून रस्त्यात पाडण्याचा प्रयत्नात होते। एक युवक पल्सर गाडीवरती घरी जात असताना त्याला पाडण्याचा प्रयत्न करून लुटमार करण्याच्या प्रयत्नात होते। सुदैवाने युवकानं हेल्मेट घातलेलं असल्यानं तो बचावला, मात्र यामध्ये त्याच्या गळ्याला खोलवर जखम झाली आहे। त्याच ठिकाणी काल रात्री 2 ते 3 नागरिकांना असंच धक्कादायक अनुभव आला असून परिसरामध्ये सध्या हा चर्चेचा विषय ठरतोय। ओझर पोलीस पेट्रोलिंग करत असताना घटनास्थळी दाखल झाले, परंतु अज्ञात इसम हे पळून गेले आहेत। दरम्यान या प्रसंगामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। रात्री 12:30च्या सुमारास मी या ओझर सुकेना रस्त्यावरून जाताना काय अज्ञात व्यक्तींनी इथं या खांबाला दोरी बांधून इकडून ओढून ठेवली होती। मी तिकडून आलो, मी दोरी काय पाहिली नाही, मी माझ्या स्पीड मध्ये चाललो होतो, तर त्यांनी दोरी ओढली, तर त्यांनी मला पाडायचा प्रयत्न केला, लुटमारीचा त्यांचा प्रयत्न होता, पण तो काही सक्सेस झाला नाही। ती दोरी तुटून मी पुढे गेलो, माझ्या आधी 2 गाड्या गेल्या, त्यांना बी तसंच केलं, तिसरा मी होतो, पण मी काय पडलो बिडलो नाही, पण माझ्या मानेला ती दोरी खाचली आणि इथं मला इजा झाली। तरी पोलीस प्रशासनाने रात्रीचे 2-4 राऊंड मारून इथं नागरिकांची अशी इच्छा आहे का सदैव पोलिसांनी चक्कर इथं मारावे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।